भारतामध्ये पायलट्सचं शॉर्टेज हे फार जास्त आहे. एका एअरक्राफ्ट मागे इंटरनॅशनल स्टँडर्ड साधारण असं आहे की 18 पायलट एअरलाईनमध्ये असतात. इंडिगोमध्ये 11 पायलट आहे पर एअरक्राफ्ट. तर इट इज लाईक इथपर्यंत आलेली परिस्थिती असं मी त्याचं वर्णन करेन. गव्हर्नमेंटचा पार्ट जर तुम्ही बघितला तर गव्हर्नमेंट सीम्स अ लिटल क्लूलेस. म्हणजे यावर मला एक सरकारचं चाललंय काय असं म्हणावंसं वाटेल. सरकारचं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की DGCA आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालय. तर लो कॉस्ट एअरलाईन हे काही इंडिगोनच नाही काढले. लो कॉस्ट ठेवून सुद्धा सेफ्टी स्टँडर्ड मॅनेज करणं जमायला हवं नाही इथल्या कंपन्यांना. एक इंडिगो सारखा प्लेयर ज्याचं 65% मार्केट शेअर आहे आणि सगळा कब्जा त्यांच्याकडे गेल्या 10-15-20 वर्षामध्ये आलेला आहे सगळ्या डोमेस्टिक मार्केटचा. त्यांच्यावर तुम्ही हंटर चालवला तर ते म्हणतात की मी कामच बंद करतो, मला आता जमतच नाही. तर तुम्ही काय करणार? यामुळं भारताच्या ग्रोथ स्टोरीला एक टेम्पररी ब्रेक लागलाय. नॅशनली आणि इंटरनॅशनली असं इम्प्रेशन आहे की इट इज वाईज टू नॉट इन्व्हेस्ट हिअर. मला इंडिगो आज नाही घेता येते किंवा माझी फ्लाईट बंद झाली तर बऱ्याचशा ठिकाणी आहेत, आय जस्ट डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. ह्या प्रॉब्लेमचं काय? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. अचानक गेले 2-3 दिवस भारतातली विमानसेवा जवळपास ठप्प झाली आहे. वेगवेगळे व्हिज्युअल्स वेगवेगळ्या विमानतळांवरून येत आहेत. विशेषतः इंडिगो या कंपनीच्या विमान सेवेला सर्वाधिक फटका बसलाय. जणू काही इंडिया म्हणजे अप्पर मिडल क्लास आणि रिच लोकांची नोटबंदी मुवमेंट अशी त्याच्याबद्दल ट्विटरवर चर्चा चालू आहे. सगळं नक्की काय घडलंय इतक्या प्रगत भारतासारख्या देशात? खाजगी विमानतळ असताना, प्रायव्हेट कंपन्या असताना अचानक जणू काही विमानसेवाच ठप्प होते. हे काय घडतंय? कशामुळं घडतंय? याचे परिणाम काय? अजून किती दिवस हे सहन करायचं आहे? हे सगळं समजून घ्यायचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि एव्हिएशन ट्रान्सपोर्ट क्षेत्रातले एक्सपर्ट रोहित चंदावरकर सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती. आपण सरांबरोबर अहमदाबादच्या दुर्दैवी अपघाताच्या वेळी बोललो होतो आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. त्यावेळी सरांचा आणि विमान क्षेत्राचा कसा संबंध आहे हे तुमच्यापैकी बहुतांश सगळ्यांना माहीत असेलच. त्यामुळे थेट मुद्द्यावर येतो. तर का घडतंय आणि नक्की काय घडतंय? हे बघा, भारतामध्ये गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एव्हिएशन क्षेत्राचा प्रचंड वेगाने विस्तार झाला. सध्या सत्तेत असलेलं सरकार जे आहे त्यांची एक प्रायोरिटी आहे, ज्याला प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या शब्दात सांगायचं तर हवाई चप्पल पहनने वाला भी हवाई यात्रा करे, ये मेरा सपना है. चांगली पॉझिटिव्ह गोष्ट. त्याच्यासाठी ज्या पॉलिसीज आल्या त्याच्यामध्ये नवीन उडान योजनेअंतर्गत नवीन एअरपोर्ट्स, नवीन एअरलाईन्सना परवानग्या वगैरे वगैरे असं सगळं झालं आणि या क्षेत्राचा अतिशय झपाट्याने विकास किंवा डेव्हलपमेंट किंवा वाढ झालेली आहे. भारताच्या एव्हिएशन सेक्टरमध्ये 24% साधारण दर वर्षाला वाढ होते. म्हणजे आर्थिक उलाढालीच्या संदर्भात मी सांगतो. तर ही वाढ आणि इतक्या वेगाने झालेलं जो काही एक्सपान्शन आहे ते ॲब्सॉर्ब करण्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा हार्डवेअर किंवा या सगळ्या गोष्टी. मी जेव्हा हार्डवेअर म्हणतो तेव्हा त्याच्यात विमानं, एअरपोर्ट्स हे सगळं सुद्धा येतं. म्हणजे हार्डवेअर म्हणजे विमानं, ॲक्च्युअली बसण्याची कपॅसिटी असलेली विमानं वगैरे. आज आपण जे बघतोय, जो केऑस झालेला आहे आणि लाखो लोकांना त्याचा फटका बसला आहे, तो मला वाटतं हा मिसमॅच आहे. म्हणजे सुरुवातीला एक प्रस्तावना म्हणून सांगायचं तर मी सांगेन, एका वाक्यात सांगायचं तर होणारी वाढ, त्याचा वेग आणि अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चर किंवा हार्डवेअर याच्यामध्ये मिसमॅच ही मुळात या समस्येचं मूळ आहे. पुढचा मुद्दा असा आहे की भारतामध्ये हे एव्हिएशन क्षेत्र इतकं वाढल्यामुळे गेल्या वेळी सुद्धा आपण बोललो होतो की अनेक वेळा कुठेतरी हवाई अपघात होता होता वाचला, कुठेतरी टायर्स पंक्चर झाले, कुठेतरी पायलटचा एरर झाला पण थोडक्यात वाचलं वगैरे, असे फार घटना गेल्या 3-4 वर्षामध्ये आपण बघतोय. याच्यावर भारत सरकारने असं एक धोरण म्हणून गेल्या वर्षी 2024 मध्ये असं एक धोरण आणण्याचा किंवा नियम आणण्याचा प्रयत्न केला किंवा आणले सुद्धा टेक्निकली ऑन पेपर, की फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन, FDTL. म्हणजे हा एक FDTL ज्याला आपण म्हणतो, हा सगळा याच्यातला कळीचा मुद्दा. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही वैमानिक म्हणून किंवा एरोस्टेस किंवा पर्सर जे असतात, पुरुष होस्ट असतात विमानांमध्ये, फ्लाइंग क्रू ज्याला आपण म्हणतो, त्यांनी दिवसाचे किंवा आठवड्याचे किती तास काम करावं आणि त्याला काही बंधन किंवा निर्बंध असावे की याच्या पलीकडे त्यांनी काम करू नये असा नियम. त्याला आपण यापुढे या शोमध्ये FDTL असं म्हणू.
ठीक. कारण तो महत्त्वाचा हो. कळीचा मुद्दा आहे. 1950च्या दशकामध्ये अमेरिका आणि युरोपमध्ये अमेरिकेमध्ये FAA आहे, फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन. त्यांना लक्षात आलं, की अनेक विमान अपघात त्या काळी जे होत होते, त्याच्यामध्ये पायलट एरर अशामुळे होत होतं, की पायलट थकलेला आहे खूप आणि तो 2-3 टाईम झोन्स क्रॉस करून जातोय, रात्री अपरात्री प्रवास करतोय, त्याची झोप नीट होत नाही वगैरे, वगैरे. तर FAAनी 1950च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये पहिल्यांदा ही आणलेली कन्सेप्ट आहे, की खाजगी विमान कंपन्या जरी असल्या, त्याच्या म्हणजे सरकारी नियंत्रण हे फक्त रेग्युलेशन पुरतं असतं. इन्व्हेस्टमेंट खाजगी असते, सगळं खाजगी असतं. तरीसुद्धा आम्ही काही नियम तुम्हाला असे लावणार, की तुम्ही तुमच्या एम्प्लॉयीला किती तास काम देऊ शकता किंवा नाही, याचं कारण त्याचा सुरक्षेशी संबंध आहे. पायलट जर खूप थकलेला असेल, स्ट्रेसमध्ये असेल, तर त्याच्याकडून काही चुका होणं आणि पूर्ण विमान धोक्यात येणं किंवा 200-300 प्रवासी जे बसलेले असतात ते धोक्यात येणं असं होत असल्यामुळे फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे FAAनी 1950च्या दशकात तिथे ते आणलं. ही कन्सेप्ट भारत सरकारने गेल्या वर्षी 2024 मध्ये अभ्यास करून असं ठरवलं, की आपण सुद्धा इथे हे आणलं पाहिजे. त्याची बॅकग्राऊंड आपण आत्ता जी बोललो ती आहे, की अनेक ठिकाणी काहीतरी चुका होत आहेत, काहीतरी होतंय, थोडक्यात बचावत आहेत लोकं वगैरे, वगैरे. तर आपण एक नियम असा आणू, की पायलट्स हे दिवसाचे 8 तास फक्त काम करतील. आठवड्यामध्ये फक्त 36 तास काम करतील आणि रात्रीची वेळ आहे, रात्री 12 पासून सकाळी 6 पर्यंत ही नाईट ड्युटी समजली जाते. त्याच्यामध्ये फक्त 2 लँडिंग्ज ते करतील. हा नवीन नियम भारत सरकारने 2024 मध्ये आणला. कागदावर आणला, सर्व विमान कंपन्यांना आदेश दिले, की तुम्ही हे फॉलो करा. त्याच्यावर काही एअरलाईन्स इन्क्लुडिंग इंडिगो हे कोर्टात गेल्या. कोर्टाने सुरुवातीला असं म्हटलं, की आपण हे बघू, काय करू वगैरे, वगैरे आणि त्याच्यावर काही निर्णय झाला नाही. तर मी गेल्या काही वर्षापासून, गेल्या वर्षी सुद्धा आणि काही वर्षापासून परिस्थिती काय आहे हे सुद्धा आपण बघू, की दिवसाचे 10 तास जवळ-जवळ पायलट्स काम करत आहेत. नाईट शिफ्टमध्ये 3-4 लँडिंग्स करत आहेत आणि ओव्हरऑल स्ट्रेस पायलट्सवर आहे. त्याच्याबद्दल उघडपणे ते काही तक्रार करत नाहीत. कारण एक तर कॉम्पेन्सेशन भरपूर ओव्हरटाईम वगैरे त्यांना मिळतोय हे आपण बघितलंय. दुसरं म्हणजे ते अतिशय स्ट्रिक्ट अशा गाईडलाईन्समध्ये त्यांना काम करायला लागतं, की जिथे ते सोशल मीडियावर सुद्धा काही बोलू शकत नाहीत किंवा मीडियाशी ओपनली असं काही बोलू शकत नाहीत. त्यामुळे हा विषय थोडा अंडर द रॅप्स ज्याला आपण म्हणतो तसा राहिला. यावर्षी दिल्ली हायकोर्टाने असा निर्णय दिला, की हे FDTL जे आहे ते तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागेल आणि त्याच्यासाठी कोर्टाने तारीख दिली 1 डिसेंबर. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, की माझ्याकडे जर समजा एक 4,000 पायलट्स आहेत इंडिगोमध्ये साधारण 4,000 पायलट्स आहेत आणि त्या 4,000 पायलट्समधनं मी दिवसाला 10 तास काम, आठवड्याला 1च दिवस सुट्टी इंडिगोमध्ये आत्तापर्यंत असलेली परिस्थिती. 1च दिवस आठवड्याला सुट्टी, 6 दिवस काम. आणि रात्री 3-4 लँडिंग्स हे सगळं आहे. ते बदलून मला आता त्यांना फक्त 8 तास ड्युटी 10 तासाऐवजी, आठवड्याला 2 दिवस सुट्टी आणि रात्री फक्त 2 लँडिंग असं जर केलं, तर माझा तो पूल जो आहे अवेलेबल क्रूचा, तो माझं आत्ताचं ऑपरेशन चालवणं शक्य नाही. आणि हे साधारण सिम्प्टम्स आपल्याला साधारण 25-27 नोव्हेंबरपासून दिसायला लागले. त्याच्यामध्ये सुरुवातीला काहीतरी कारणं भलती दिली गेली, की Airbus विमानांमधलं सॉफ्टवेअरचं काहीतरी अपग्रेड आहे म्हणून डिले होत आहेत. मग सांगण्यात आलं, की एअरपोर्टवरच्या सॉफ्टवेअर सिस्टम्स काहीतरी चालत नाहीत नीट म्हणून झालं वगैरे, वगैरे. शेवटी 1 डिसेंबरपासून हे क्लिअर झालं, की रोस्टरिंग म्हणजे वेळापत्रक वैमानिकांचं जे असतं ते त्याचं सॉफ्टवेअर त्याच्यात जे बदल करायचे आहेत, की ड्युटी अवर कमी करायचे आहेत, आठवड्याला 2 दिवस सुट्ट्या द्यायच्या आहेत वगैरे. ते काही काही केल्या ते अपग्रेड करून नवीन ह्याच्यामध्ये सेट होत नाहीये आणि त्याच्यामुळे तुम्ही हा सगळा केओस एक मी असं म्हणेन, मे बी रॉंग पण मी असं म्हणेन, की एव्हिएशनच्या इतिहासामध्ये गेल्या एक 15 ते 20 वर्षामध्ये तर नक्कीच, इतका मोठा देशव्यापी केओस, की जिथे साधारणपणे 1,500 ते 1,800, 1,500 ते 1,800 फ्लाइट या 2 ते 3 दिवसाच्या अवधीमध्ये 1 डिसेंबरपासून कॅन्सल झाल्या. तुम्ही विमानाच्या तिकिटाचं बुकिंग 2 आठवडे आधी, 1 महिना आधी, 4 महिने आधी कधी केलेलं असतं. तुम्ही एअरपोर्टवर गेलात, तुम्हाला सांगण्यात येतंय, की तुमची फ्लाइट आहे ती कॅन्सल झाली आहे. त्याच्यावर तुम्ही काय करणार? म्हणजे हा किओस्क पुणे विमानतळ, हैदराबाद विमानतळ, दिल्ली विमानतळ, गोवा सगळीकडे आपण बघतोय आणि त्याचा हा गव्हर्नमेंटनी आणलेली ही पॉलिसी, त्याला कोर्टाने दिलेला होकार आणि त्याच्यासाठी एअरलाईन तयार नसणे याच्यातून आलेला आहे. पॉलिसी तर आपल्या भल्याची आहे. कोर्ट म्हणते इम्प्लिमेंट करा. मग या कंपन्यांनी
इम्प्लिमेंट करायला टाळाटाळ केली का? असं गृहीत धरलं का, की कोर्टात हे पुढे जाणार नाही? आणि हे इतकं होईपर्यंत डी-जी-सी-एनं बघितलंच नाही का, की उद्यापासून जर का 4,000 च्या ऐवजी 6,000 वैमानिक लागणार आहेत, तर यांनी रिक्रुटमेंट केली आहे का नाही? याच्यामध्ये 2-3 फॅक्टर आहेत. एक पहिली गोष्ट तर मी क्लिअर सांगतो तुम्हाला, की बॅकग्राऊंड आपण जी बघितली पाहिजे ती अशी आहे, की भारतामध्ये पायलट्सचं शॉर्टेज हे फार जास्त आहे. म्हणजे ट्रेन्ड स्टाफ जो आहे, आपण अनुभव, ट्रेनिंग आणि हे जे आहे त्याच्यामध्ये ग्लोबल डिमांड आहे. भारतीय वैमानिक एक वेगळा मुद्दा तुम्हाला सांगतो, कुठे न आलेला, की भारतीय वैमानिक हे इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले किंवा इंग्लिश बोलू शकणारे असल्यामुळे जे की चीनमध्ये नाही आणि चीनचं सुद्धा मार्केट खूप मोठं आहे. चायनामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पायलट्सना ट्रेनिंग वगैरे हे सगळं कारण त्यांनाही माहिती आहे, की हे ग्लोबल मार्केट आहे. पण इंग्लिश हा एक मोठा प्रश्न आहे. इकडे आपल्याकडे इंग्लिश शिक्षण आणि हे सगळं असल्यामुळे भारतीय वैमानिकांना डिमांड ही गल्फ कंट्रीजपासून ते युरोपपासून अमेरिका आणि सगळीकडे आहे. म्हणजे हे ग्लोबल मार्केट आहे. तुम्ही 2 स्टेजेस असतात. त्यातला टेक्निकल भाग तुम्हाला थोडक्यात सांगतो. लोकांना तेवढा इंटरेस्ट कदाचित नसेल. पण प्रायव्हेट पायलट लायसन्स ही पहिली स्टेप असते, हं. पी-टी-एल आणि त्याच्यानंतर एक 250 तास वगैरे फ्लाइंग करून तुम्ही एक कॉम्प्लेक्स कोर्स आहे तो करून तुम्ही सी-पी-एल घेता, कमर्शियल पायलट लायसन्स. जे देण्यासाठी भारतात अनेक संस्था म्हणजे फ्लाइंग अकॅडमी आहेत. बारामती महाराष्ट्रामध्ये बारामती, मुंबई बारामतीची सगळ्यात मोठी म्हणून त्याचं नाव आधी घेतलं. गोंदिया दिल्लीमध्ये फ्लाइंग अकॅडमी आहे. साऊथमध्ये 1-2 ठिकाणी आहे वगैरे. तर तिकडून तुम्ही सी-पी-एल घेतल्यानंतर तुम्हाला जी डिमांड असते ती ग्लोबल आहे. आज अशी परिस्थिती आहे की गल्फमधल्या कॅरियर्स किंवा साउथ ईस्ट एशियामधले किंवा अ, अमेरिकेमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये भारतीय पायलट्सना नोकऱ्या मिळतात. त्यामुळे भारतामध्ये पायलटची अवेलेबिलिटी कमी आहे. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट इंडिगोच्या संदर्भात हा सगळा प्रॉब्लेम जास्त आहे, हे आपण लक्षात घेऊ. त्याच्यामध्ये काय झालंय, की इंडिगोचं कॉस्ट मॉडेल हे फारच वेगळं आहे. हा आता आपण इकॉनॉमिक्सच्या भागाकडे येऊ. टेक्निकल हं. भाग आपण नंतर बघू. पण इकॉनॉमिक्सचा भाग कसा आहे, की भारताच्या इतिहासामध्ये डोमेस्टिक एअरलाईन्स तुम्ही जर बघितल्या, त्याच्यामध्ये एक पद्धत अशी होती गेल्या 10 वर्षापर्यंत म्हणजे लेट्स से 2015 पर्यंत, की रात्रीच्या वेळी इंटरनॅशनल ट्रॅफिक चालू राहील आणि दिवसाच्या वेळी मुख्यतः सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत असं आपण दिवस धरू. त्याच्यामध्ये डोमेस्टिक फ्लाइंग जास्त राहील. म्हणजे तुम्ही बरं. मुंबई विमानतळ बघा, कुठलाही विमानतळ बघा, चेन्नई, दिल्ली, कुठलाही विमानतळ बघा, तुम्हाला पॅटर्न असा दिसला 2015 पर्यंत. तो असा होता, की रात्रीच्या वेळी डोमेस्टिक विमानं जी काही आहेत, इंडिगो असेल, एअर इंडिया असेल आणि कोण ती गप्प म्हणजे शांतपणे थांबलेली आहेत कुठेतरी बेमध्ये पार्किंग करून आणि इंटरनॅशनल ट्रॅफिक सुरू आहे. रात्रीच्या वेळी आणि दिवसाच्या वेळी डोमेस्टिक ट्रॅफिक सुरू आहे. इंटरनॅशनल ट्रॅफिक फारसा नाही. हे मॉडेल इंडिगोनी बदललं. त्यांनी भारत सरकारच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडनं विशेष परवानग्या वगैरे घेऊन, असं एक मॉडेल त्यांनी लावलं आहे, की ज्याच्यामध्ये रात्री 1 वाजता सुद्धा तुम्हाला पुण्याहून चेन्नईला जाणारी फ्लाइट आता आहे. रात्री 2 वाजता पुणे ते कलकत्ता फ्लाइट आहे. पहाटे 4:30 वाजता दिल्लीहून चंदीगडला जाणारी फ्लाइट आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी कॉस्ट इफेक्टिव्ह मॉडेल असं केलं, की विमान जमिनीवर ठेवणं हा आर्थिक लॉस आहे. विमान आपण जमिनीवर ठेवायचं नाही. सतत ते उडत राहिलं पाहिजे. 24 तास उडत राहिलं. आणि यामध्ये काय झालं, की पायलट्सच्या ड्युटीज ह्या मध्यरात्री, पहाटे, सकाळी, दुपारी कधी अशा सुरू झाल्या आणि त्याचा एक स्ट्रेस लेव्हल फार हं. वाढली आणि ते कॉस्ट मॉडेल असं आहे, की ज्याच्यामध्ये अ, इंडिगोला लाभ त्याचा आर्थिक मिळतो आहे. यातून बाहेर पडायला इंडिगोचा रेझिस्टन्स आहे, असं एक लक्षात आलं किंवा गव्हर्नमेंटचं सुद्धा तसं म्हणणं आहे, की तुम्ही नवीन पायलट हायर करताय, नाही करताय, त्याच्यासाठी तुम्हाला वर्षापेक्षा जास्त वेळ दिलेला आहे. तुमच्याकडे 4,000 पायलट्स आहेत, ते तुम्ही जास्त वाढवून 5,000 ची संख्या ठेवली पाहिजे, 6,000 ठेवली पाहिजे. याचं कारण इंडिगोचा एअरक्राफ्ट टू पायलट रेशो हा भारतात नाही तर जगात सगळ्यात कमी आहे. म्हणजे जगात बरं. वन ऑफ द लीस्ट असा आहे. कॅल्क्युलेशन तुम्हाला मी सांगतो, की एका एअरक्राफ्ट मागे इंटरनॅशनल स्टँडर्ड साधारण असं आहे, की 18 पायलट एअरलाईनमध्ये असतात. 18. 18. माझ्याकडे जर मी एक कंपनी सुरू केली, माझ्याकडे 3 विमानं असतील, तर माझ्याकडे 54 पायलट 50-52 पायलट माझ्याकडे असायची अपेक्षा आहे. कारण त्यांचे वीकली ऑफ, त्यांचं रात्रीची रेस्ट किंवा दिवसाची रेस्ट जी काही ड्युटी असेल त्यानुसार आणि रोटेशनमध्ये मी त्यांना फिरवतो आणि ते विमान सतत फिरत राहिलं पाहिजे. त्यामुळे मला 18 पायलट एका विमानामागे लागतात. इंडिगोमध्ये 11 पायलट आहेत.
पर बरं. पर एअरक्राफ्ट. इंडिगोची जी फ्लीट साईज आहे त्याच्यामध्ये 11 पायलट पर एअरक्राफ्ट असा त्यांनी रेशो ठेवला आहे आणि ते असं म्हणतात, की हे कॉस्ट इफेक्टिव्ह मॉडेल. इथे सगळा प्रॉब्लेम आला आहे आणि प्रश्न तुम्हाला असा पडेल, की एवढा किओस्क झाला त्याच्यामध्ये एअर इंडियाला प्रॉब्लेम का नाही आला? फ्लाइट ड्युटी टाईम लिमिटेशनचा प्रॉब्लेम एअर इंडिया किंवा अकासा किंवा इतर कुठल्या एअरलाईन्स आहेत, फ्लाय 91 नावाची नवीन कंपनी सुरू झाली आहे किंवा बाकी अगदी 6 स्पाइस जेट आहे. स्पाइसजेट आहे. यांना एवढा प्रॉब्लेम का नाही आला? त्याचं कारण त्यांचा एअरक्राफ्ट टू पायलट रेशो हा 15-16 असा आहे, 14-15 असा आहे. इंडिगोचा तो 11 आहे. त्याच्यामुळे इंडिगोचे पायलट्स हे अवेलेबिलिटीच कमी आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना आठवड्याला 1 ऐवजी 2 दिवस सुट्टी, 10 तासाऐवजी 8 तास ड्युटी असं केल्यावर, जो काही केओस तुम्ही अपेक्षित धरू शकता, तसा तो केओस आता तुम्हाला झालेला दिसतोय. आणि याच्यामध्ये थोडं असं आहे, की इंडिगोनी असं केल्याचं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे किंवा मीडियामध्ये सुद्धा ते येतंय, की आम्ही वर्क टू रूल करतो, नियमानुसार काम. असं एक प्रकारे त्याला आंदोलन हा शब्द मी नाही वापरणार. पण जर आता ही ऑर्डरच अशी आहे आणि हे असंच गव्हर्नमेंटला हवंय, तर मग आता आम्ही करतो. आमचं काही त्याच्यात मार्ग नाहीये. असं करून एक प्रकारे त्यांनी आर्म ट्विस्टिंग असं ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, तसं केलंय की काय? असे प्रश्न अनेक ठिकाणी मीडियामध्ये आता येत आहेत. आणि आपल्याला जे दिसतंय ते असं आहे, की त्यांची खूप जास्त मोनोपोली 65% मार्केट शेअर असल्यामुळे सरकारला याच्यात एक पाऊल मागे घेऊन 10 फेब्रुवारीपर्यंत एफ-डी-टी-एल रूल हा सस्पेन्शनमध्ये ठेवायची वेळ आलेली आहे. तर लो कॉस्ट एअरलाईन हे काही इंडिगोनच नाही काढलं. अमेरिकेतल्या मॉडेलची ती रिप्लिका आहे. अमेरिकेत तुम्ही म्हणताय की 50 सालापासून असे रूल आहेत. तर मग लो कॉस्ट ठेवून सुद्धा सेफ्टी स्टँडर्ड मॅनेज करणं जमायला हवं ना इथल्या कंपन्यांना. मग ते टाळत नाहीयेत, म्हणजे टाळतायत का प्रॉफिटरिंग आहे, की नाही, नाही अजून थोडं पिळायचं. अदरवाईज थोडे तरी पायलट घेऊन किंवा त्यांना ग्लोबल स्टँडर्डनं सॅलरी देऊन पायलट तर मिळूच शकतात ना. हो, याच्यामध्ये क्लिअर असं आहे, की कॉस्टचं प्रेशर. आता तुम्हाला एक व्ह्यू द्यायचा तर असा देतो, की एअरलाईन बिझनेसमध्ये भारतामध्येच तुम्ही बघा, जगामध्ये सुद्धा आहेच, पण भारतामध्येच तुम्ही बघा, की गेल्या 30 वर्षाचा आपण स्केप बघू, 95 सालापासून बघू, तर जेट एअरवेजपासून, हं. सहारापासून, दमानिया एअरवेजपासून अनेक नावं याच्या व्यतिरिक्त आहेत. ईस्ट वेस्ट एअरलाईन नावाची एक एअरलाईन सुरू झाली होती मुंबईमध्ये. मुंबईमध्ये हेड ऑफिस असलेली. किती बंद पडल्या. किंगफिशर म्हणजे तुम्हाला एका श्वासातच आपण इतकी नावं घेतोय, की जेट एअरवेज, दमानिया, ईस्ट वेस्ट, किंगफिशर आणि 2-3 असतील. म्हणजे आता मला सगळ्यांची यादी घेऊन मी बसलेलो नाही. पण बंद का पडली? बंद का पडतात? इतर कुठल्या व्यवसायामध्ये तुम्हाला इतक्या कंपन्या हे बँकरप्ट होणं हे दिसतं का? दिसत नाही. विशेषतः जिथे डिमांड एवढी आहे, म्हणजे ग्रोइंग सेक्टर आहे वगैरे, वगैरे. याचं कारण असं आहे, की एव्हिएशन इज अ व्हेरी हायली टेक्निकल काय म्हणायचं हाय-टेक हं. इंटेन्सिव्ह, ॲज वेल ॲज कॅपिटल इंटेन्सिव्ह, ॲज वेल ॲज स्किल्ड लेबर इंटेन्सिव्ह, ॲज वेल ॲज लॉजिस्टिक्स, गव्हर्नमेंट परमिशन्स आणि अदर फॅक्टर्स इंटेन्सिव्ह बिझनेस. तुम्ही कुठलंही दुसरं क्षेत्र बघा, शेतीचं क्षेत्र बघा, देशातला सगळ्यात मोठा सेक्टर आज म्हणतो ॲग्रीकल्चर आहे. तो लेबर इंटेन्सिव्ह आहे, पण कॅपिटल इंटेन्सिव्ह नाही, टेक्नॉलॉजी इंटेन्सिव्ह नाही. तुम्ही एखादं आय-टी सेक्टर बघा, तो लेबर इंटेन्सिव्ह टू सम एक्सटेंट आहे. काही प्रमाणात कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे, हायटेक इंटेन्सिव्ह आहे, पण त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट क्लिअरन्सेस किंवा याचा एवढा हेडेक नाही किंवा इन्व्हेस्टमेंट्स तेवढ्या हाय नाहीत. कारण ते सॉफ्टवेअर बनवताय तुम्ही, त्याच्यामध्ये काय हाय इन्व्हेस्टमेंट नाही. मी ऑटोमोबाईल सेक्टर बघा, आता इतकं ऑटोमेशन झालेलं आहे, की रोबोटिक्सनी सगळ्या गाड्या बनतात वगैरे, वगैरे. तर त्याच्यामध्ये लेबर इंटेन्सिव्हिटी कमी झालेली आहे. इट इज कॅपिटल इंटेन्सिव्ह, हायटेक इंटेन्सिव्ह बट नॉट लेबर इंटेन्सिव्ह. बरोबर. एव्हिएशन असं आहे, की ज्याच्यामध्ये लेबर तुमचं स्किल्ड अतिशय हायटेक लेबर लागतं तुम्हाला. पायलट्सपासून ग्राउंड जोपर्यंत. इंजिनिअर्सपर्यंत सगळं. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ह्यूज लागते, कारण एकेका विमानाची किंमत 700 कोटी, 800 कोटी, 1000 कोटी अशी असते. तुम्हाला म्हणजे ते अर्थात लीजवर घेतलेलं असतं, पण तरी ती इन्व्हेस्टमेंट असते. तुम्हाला फ्युएल प्रचंड त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट लागते, त्यामुळे कॅपिटल त्याच्यामध्ये जातं. तुम्हाला लॉजिस्टिक्स सगळे मॅनेज करायला लागतात आणि हायटेक तर आहेच म्हणजे. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सर्व्हाइव्ह इन एव्हिएशन. म्हणून तुम्हाला एवढ्या एअरलाईन्स बंद झालेल्या गेल्या 30 वर्षामध्ये दिसल्या. आणि अमेरिकेमध्ये एक विनोद असा सांगितला जातो, खूप जुना विनोद आहे अमेरिकेतला, की व्हॉट इज द फास्टेस्ट वे ऑफ बिकमिंग अ मिलियनेअर?
तर त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं, की इफ यू आर अ बिलियनेअर्स सन और यू आर अ बिलियनेअर, स्टार्ट एन एअरलाईन. यू यू दॅट्स द फास्टेस्ट वे ऑफ बिकमिंग अ बिलियनेअर. बिलियनेअर आहात तुम्ही, एअरलाईन सुरू करा, तुम्ही झपाट्याने मिलियनेअर बनाल. हं. बिलियनेअरवरनं खाली येऊन. असा एक विनोद सांगितला जातो, की हा आतबट्ट्याचा धंदा आहे. याच्यामध्ये लाखाचे 12 होण्याचे चान्सेस खूप आहेत. या परिस्थितीत इंडिगो ज्या प्रकारे सर्व्हाईव्ह झालं किंवा त्यांनी जे काही इफेक्टिव्ह मॉडेल प्रेझेंट केलं आहे, त्याच्यामध्ये कोणी त्यांना चॅलेंज देऊ शकतं का असा प्रश्न आलेला आहे विनायकजी. म्हणजे गव्हर्नमेंटला तर आता काय करायचं असा प्रश्न पडलाय असं मला वाटतंय आणि त्या गव्हर्नमेंटचा जो किओस यामध्ये सगळा आहे त्याच्याकडे पुढे येऊ आपण या शोमध्ये. पण पॉइंट असा आहे, की आता तुम्ही मला सांगा, की गव्हर्नमेंट समजा एक व्हिप घेऊन, एक चाबूक घेऊन इंडिगोच्या समोर उभं राहिलं, तर काय करणार? एक इंडिगो सारखा प्लेयर ज्याचं 65% मार्केट शेअर आहे आणि सगळा कब्जा त्यांच्याकडे गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये आलेला आहे सगळ्या डोमेस्टिक मार्केटचा. त्यांच्यावर तुम्ही हंटर चालवलं तर ते म्हणतात, की "मी कामच बंद करतो. मला आता जमतच नाही." तर तुम्ही काय करणार? सगळा एव्हिएशन सेक्टर कोलॅप्स होतोय ना ह्याच्यामध्ये. त्यामुळे गव्हर्नमेंट डझंट नो व्हॉट टू डू. तर ते नेहमीप्रमाणे प्रोक्रॅस्टिनेशन व्हिच इज की 2 महिन्यांनी आपण हे बघू. आता काय ठीक आहे, आता आहे तसं चालू राहू द्या. 10 फेब्रुवारीपर्यंत एफ-डी-टी-एल इज सस्पेंडेड. हे किती काळ चालू शकतं मला माहीत नाही. पण इंडिगोच्या बाजूनी एक मुद्दा असा मांडता येईल, कारण आपण बॅलन्स्ड व्ह्यू दिला पाहिजे. त्यांच्यावर टीका पण आपण केली, की त्यांचं कसं काय चालतं वगैरे, की त्यांचं म्हणणं असं आहे, की हे असं कॉस्ट कॉस्ट मॉडेल किंवा एक्सपेंडिचरचं हे मॉडेल आम्ही घेतल्याशिवाय आम्ही सर्व्हाइव्हच होऊ शकणार नाही किंवा आम्ही ग्रो होऊ शकणार. आमच्याकडे आज काय 20,000चा स्टाफ असेल टोटल 25, मला एक्झॅक्ट नंबर माहीत नाही. 4,000 पायलट्स आहेत एवढं माहिती आहे. टोटल नंबर इंडिगोकडे बहुतेक 30,000 35,000 जो काही स्टाफ असेल देशभरामध्ये, एवढे लोकं घेऊन आम्ही हे सगळं ऑपरेशन चालवतोय. एक सर्व्हिस आम्ही देशाला देतोय लो कॉस्टमध्ये, की आजही तुम्हाला एक 5,000-6,000 मध्ये पुण्याहून दिल्लीला किंवा 4,000 पुण्याहून गोव्याला जाता येतंय वगैरे, वगैरे. जी की प्राईस 10 वर्षापूर्वी तेवढीच होती. मला हं. आठवतंय कारण मी रेग्युलर फ्लाइंग करतो. तर हे जर तुम्हाला आम्ही कंटिन्यू करावं असं वाटत असेल, तर आम्हाला हे कॉस्ट मॉडेल असंच ठेवावं लागेल. आम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणता तसे पायलट्स घ्या, हे करा, याच्यावर खर्च, त्याच्यावर खर्च. हे करून आमचं मॉडेल सस्टेनेबल होणार नाही असं त्यांचं इंटर्नली म्हणणं आहे. त्यांनी काय आता बाहेर येऊन असं ऑफिशियल स्टेटमेंट वगैरे दिलेलं नाही काही. पण इंटर्नल टॉकमध्ये त्यांचं हे म्हणणं असं आहे, की असं-असं आमचं आहे. आता याच्यावर काय करायचं? मला असं वाटतं, की इट इज टाईम दॅट दे विल नाऊ गो फॉर हायरिंग ऑफ पायलट्स आणि त्याच्यामध्ये पोचिंग होईल. दुसऱ्या एअरलाईन्समधनं एक्सपिरियन्स पायलट जास्त पगारावर घेतील किंवा आणि बरोबर. काय होईल आणि ओव्हरऑल कॉस्ट त्याच्यामुळे फ्लाइंगची कॉस्ट कदाचित थोडी वर जाईल. याचा हा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असेल. आत्ता जर का ते वैमानिक घेणारच आहेत, तर मग 6 महिन्यापूर्वी घेतले असते तर आज हे झालं नसतं ना? हा प्रश्न अनेक जण विचारतायत मला सोशल मीडियावर सुद्धा. त्याचं उत्तर असं आहे, की त्यांना असं वाटलं, की आपण हे मॅनिप्युलेट करत राहू आणि त्यांना असं वाटलं, की जे की काही प्रमाणात सत्य आहे. कारण अजूनही परत फेब्रुवारीपर्यंत त्यांना तारीख मिळालेली. म्हणजे 10 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही करा असं हं. सांगण्यात आलं. म्हणजे या देशामध्ये सरकारने एखादा नियम आणला आणि तो मला मान्य नाही, तर मी कोर्टात गेलो, तर त्यांना असं वाटलं, की 5 वर्ष कोर्टात चालेल. आता 5 वर्ष नाही चाललं, 1.5 वर्षातच डिसिजन आलं, की नाही, नाही हे करा. 5 वर्षात आपण कमी कॉस्टवर प्रॉफिट मिळवत राहू, शेअर होल्डर्सना खुश ठेवू आणि त्याच्यानंतर पुढचं बघू काय ते. असं एक त्यांचं बहुतेक कॅल्क्युलेशन होतं आणि त्यामध्ये ते थोडंसं दे वेंट रॉंग. कारण ते निर्णय आता असा आलेला आहे. यामध्ये सामान्य पॅसेंजर, सामान्य ग्राहक मात्र भयानक पद्धतीने भरडला गेला आहे. याचं कारण तुम्ही बघा, की एक भारतामध्ये सगळ्यात जास्त वापरले जाणारं मॉडेल एअरक्राफ्टची कुठली आहेत? 2-3 मॉडेल्स आहेत त्यामध्ये. तर Airbus A320 जे की जास्तीत जास्त इंडिगोकडे आहेत. 320, 321 किंवा 19 असे 3 व्हर्जन आहेत. 19 सगळ्यात छोटं आहे. एकाच टाइपची एअरक्राफ्ट आहेत ती. म्हणजे जसं तुम्ही स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायर म्हणतात बरोबर. तसं ते आहे. A320, A321, A319 छोटं, मध्यम, म्हटलं मोठं. ही सगळी इंडिगोकडे जास्त आहेत. काही बरं. त्यांच्याकडे ती टर्बो प्रॉप हे पण आहेत फ्रेंच विमानं. पण त्याच्यामध्ये साधारण 200 पॅसेंजर तुम्ही एका वेळी कॅरी करता. हं. आता 1800 फ्लाइट कॅन्सल झाल्या. इंटू 200. म्हणजे तुम्ही बघा, की 1800 इंटू 200 3,00,000. म्हणजे आपण आज जो विषय बोलतोय, तो 3,00,000 ₹3,25,000 आता कॅल्क्युलेटर घेऊन मी बसत नाही. पण जो विषय बोलतोय दॅट दॅट सब्जेक्ट हॅज अफेक्टेड
3 लाख पीपल इन इंडिया इन द लास्ट 3-4 डेज. दॅट इज जस्ट कॅन्सलेशन, हो, डिले, डिले हे तर त्यांना वेगळंच. झालेल्या मीटिंग्ज, हो, ह्युमन आवर हो. लॉस, पुन्हा हे सगळे महत्त्वाची लोकं. हां. म्हणजे डिसेंबर सीझन असा आहे, की मी तुम्हाला सांगायला नको, तुम्हाला चांगलं माहिती आहे, की परदेशातून एन-आर-आय खूप प्रमाणात भारतात येतात सुट्टीवर. लाखोच्या संख्येने येतात. हॉलिडे सीझन इथे आहे, कारण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये डिसेंबर हा एक रिलॅक्सेशनचा हो. पिरियड असतो. लोकं सुट्ट्या-बिट्ट्या घ्यायला लागतात, ट्रॅव्हल करतात. गोव्यासारख्या एअरपोर्टवर म्हणजे कुंभमेळ्यात असावी तशी गर्दी मी बघितलेली आहे डिसेंबरमध्ये, इतकं ते असतं. अ, मॅरेज सीझन आहे, वेडिंग सीझन. बरोबर. त्याच्यामध्ये ट्रॅव्हल खूप आहे. म्हणजे अशा काहीतरी कहाण्या मी ऐकतोय, की नवरा-बायकोच स्वतःच्या लग्नाला पोहोचू शकले नाहीत. नवरा एका हं. शहरात होता, बायको दुसऱ्या शहरात होती. दोघांचे फ्लाइट कॅन्सल झाले आणि दोघेही लग्नाला पोहोचू शकले नाहीत. लग्नाच्या तयारीवर किंवा सगळं बुकिंग हॉलचं आणि हे जे त्याच्यावर 2 लाख 3 लाख लावून बसलेला असतो ना माणूस. त्याच्यामध्ये तुमचं लग्नच होऊ शकलं नाही कारण विमानं कॅन्सल झाली इथपासून. कोणाची मेडिकल इमर्जन्सी आहे, कोणाच्या मीटिंग्ज आहेत, कोणाचं काय, अशी लाखो उदाहरणं देशामध्ये आपण बघतोय. दॅट इज द इन शॉर्ट आय एम गिव्हिंग यू द ह्युमन फेस ऑफ द स्टोरी, बरोबर. की हे कसं कसं अफेक्ट लोकांना झालं. गव्हर्नमेंटचा पार्ट जर तुम्ही बघितला, तर गव्हर्नमेंट सीम्स अ लिटल क्लूलेस. म्हणजे यावर मला एक सरकारचं चाललंय काय असं म्हणावंसं वाटेल. सरकारचं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन, की डी-जी-सी-ए आणि अ, नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, जे की अ, चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाचे राम मोहन नायडू हे हे आहेत, आपले मुख्य मंत्री आहेत, म्हणजे कॅबिनेट मंत्री आहेत आणि आपले पुण्याचे लोकप्रिय आपले आवडते मुरलीधर मोहोळ हे राज्यमंत्री आहेत. आता काल त्यांनी मुरलीधर मोहोळांनी एक कुठेतरी ट्विटर मी बघितलं, की आम्ही इंडिगोवर कारवाई करू किंवा चौकशी करू इंडिगो. चौकशी नेमकी काय करणार मोहोळ साहेब, हे मला हाही प्रश्न मला पडलाय. कारण जे आहे ते ब्लॅक एंड व्हाईट आहे. त्यांचं म्हणणं, की आम्हाला हे परवडत नाही, अमुक गोष्टी आम्हाला परवडतात, अमुक परवडत नाहीत. तुम्ही त्यांना चाबूक मारून तुम्ही जास्त खर्च करा असं सांगू शकत नाही ना. ते म्हणतील, की आम्ही ऑपरेशन्स कमी करू. म्हणजे जी आमची ऑपरेशन्स आहेत, ज्याच्यासाठी आमचा एक रेव्हेन्यू आणि एक एक्सपेंडिचर हा असा आमचा अकाउंट आहे. त्याच्यामध्ये आम्हाला जर असं दिसतंय, की तुम्ही फ्लाइट ड्युटी टाईम लिमिटेशन लावून रिस्ट्रिक्शन आणली, तर आमचा खर्च आम्ही वाढवू शकत नसल्यामुळे आम्ही ऑपरेशन्स कमी करू लाँग टर्ममध्ये. असा कॉम्प्लेक्स विषय आहे. कारण हे सगळे पोचलेले लोक आहेत. त्यांचा सी परदेशी आहे, जो की युरोपमध्ये वगैरे एअरलाईन्स चालवून अनुभव घेऊन वगैरे आलेला माणूस आहे. आणि दुसरे भाटिया नावाचे आहेत, तर ते सगळं ऑपरेशन्स चालवतात. तर ते कसं आहेत, की ते काही हार मानणार नाहीत एवढे सहजासहजी. ते म्हणणार, की आमची कॉस्ट आम्ही कमीच ठेवू इच्छितो. पायलट्स अवेलेबल नाहीत. काय करायचं सांगा. आम्ही ऑपरेशन्स कमी करू. ऑपरेशन्स कमी केल्यावर सुद्धा फटका बसणारच आहे. त्याच्यामुळे या कॉम्प्लेक्स विषयावर राममोहन नायडू यांच्याकडे काही पॉलिसी निर्णय किंवा काही ठोस सोल्युशन आहे का? याच्याबद्दल माझ्या मनात मोठी शंका. तुम्ही म्हणालात सर प्रोफेशनल सीईओ आहे, परदेशी आहे. इतकी मोठी घटना घडणार, हे काही त्या दिवशी इमॅजिन होणार नाही ना. काहीतरी बॅकडोर टॉक्स झाले असतील, काहीतरी चर्चा झाली असेल, की नाही बाबा आपण असं-असं करू. बरं आपल्याकडे जर का विमानं नाहीत, तर मग आधीच 1 महिना का नाही पुढच्या विमानांचे हे कमी केले, की नाही बाबा माझ्याकडे 20 विमानं 20च उडवू शकतो, तर 20च ठेवा बुकिंगला. शेवटच्या क्षणापर्यंत डी कडून काही नाही, इंडिगोकडून काही नाही. हे काही कळत नाही. कळीचा मुद्दा याच्यात आणखी एक असा आहे, की हे सगळं डिसेंबरमध्ये व्हावं. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे, की याबद्दलचे आदेश काढणारी यंत्रणा जी कुठली असेल, त्यांना हे लक्षात आलं पाहिजे, की हा पीक सीझन आहे. तुम्ही साधं असतं, की एक समर शेड्यूल असतं एअरलाईन्सचं. ज्याच्यामध्ये काय असतं, की मार्चपासून तुम्ही एक पॅटर्न बघा साधारणपणे सप्टेंबरपर्यंत. त्याला समर म्हणतो आपण, उन्हाळ्याचे दिवस. त्याच्यात पावसाळ्याचेही पहिले 2 महिने येतात. त्याच्यामध्ये ट्रॅव्हल इज लेस. कमी ट्रॅव्हल असतो. कारण परीक्षांचा सीझन. मार्च आला की पहिलं आपल्याकडे परीक्षा, मुलांच्या परीक्षा आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. लोकांना त्यांचे बिझनेस अकाउंट हे ते टॅक्सची कामं, बाकी सगळं या व्यवहारात लोकं असतात. मार्च, एप्रिल वगैरे. अशा सगळ्यामध्ये ते मीटिंग्ज किंवा या सगळ्या ऑफिसच्या ह्याच्यामध्ये ते सुट्टी घेऊन ट्रॅव्हल-बिव्हल हे करत नाहीत. हवामान असं असतं, की लोक जास्त कुठे किनारपट्टीचे गोवा वगैरे सारखे जे काही हे आहेत तिथे जात नाहीत आणि समर शेड्यूल हे तुम्हाला ईझी असतं. म्हणजे ते कमी तुमच्या फ्लाइट्स असतात, कमी कंट्रोल असतं. नंतर येतं विंटर शेड्यूल. 2 शेड्यूल्स असतात. समर शेड्यूल, विंटर शेड्यूल. विंटर शेड्यूलमध्ये धुवा असतो. कारण आपल्याला माहिती आहे, की ट्रॅव्हल हा डबल होतो जवळ. तुम्ही ऐन विंटर शेड्यूलच्या पीकला म्हणजे डिसेंबरमध्ये फ्लाइट ड्युटी टाईम
लिमिटेशनचा इम्प्लिमेंट करणं हाच मोठा ब्लंडर आहे माझ्या. म्हणजे ह्याच्यातला सगळ्यात एक वाईट फॅक्टर हा, की ह्यांना एवढंही लक्षात आलं नाही, की हे जर करायचं तर ते आपण एप्रिलमध्ये करू. हं. एप्रिलपासून सुरुवात करू. 1 एप्रिल नवीन फायनान्शियल इयर आहे त्याच्यापासून आपण करू, की तुम्ही हा नियम फॉलो करा. हे ह्यांनी डिसेंबरमध्ये केल्यामुळे एवढा किओस्क तुम्ही सगळा बघताय आणि एक थोडीशी म्हणजे घशी पडल्यासारखी अवस्था सरकारच्या हवाई वाहतूक मंत्रालयाची आता झालेली दिसते. मला माहीत नाही, की याच्यामध्ये लाँग टर्ममध्ये काय होणार आहे. कारण समजा 10 फेब्रुवारीपर्यंत आपण गेलो पुढे. 10 फेब्रुवारी नंतर काय पायलट अचानक अ, आकाशातून पडणार आहेत का? लिटरली आकाशातून पडणार आहेत का? म्हणजे हा पण चांगला आहे, की जसं आपण म्हणतो, की पैसे झाडाला येत नाहीत किंवा पैसे आकाशातून पडत नाहीत. तसं पायलट कुठनं येणार? तुम्ही जर असलेल्या ड्युटीवर रिस्ट्रिक्शन करून यांना 2 दिवस आठवड्यातले घरी बसवा, आराम करू द्या असं सांगितलं. त्याची रिप्लेसमेंट कोण करणार आहे? माणूस किमान 3-4 वर्ष एक्सपिरियन्स असल्याशिवाय त्याला हातात ते बसता येत नाही तिथे. ते खूप कॉम्प्लेक्स गोष्ट आहे. दुसरा रोस्टरिंगमधला जो प्रॉब्लेम आहे, तो मी तुम्हाला सांगतो, की एक रोस्टरिंगचं सॉफ्टवेअर हे खूपच कॉम्प्लेक्स आहे. माझे एक नातेवाईक अमेरिकेत युनायटेड एअरलाइन्समध्ये खूप वर्ष मॅथेमॅटिक्सचे पी-एच-डी असलेले नातेवाईक आहेत. ते रोस्टरिंगचंच काम करत होते 20 वर्ष युनायटेडसाठी. त्यामुळे मला थोडा हे माहिती आहे, की ते इतकं कॉम्प्लेक्स असतं, की विनायक इज फ्लाइंग फ्रॉम दिल्ली टू Mumbai on one flight in the morning, 6 o'clock. He will leave that flight at Mumbai at 9 o'clock. Then he will sit on one Mumbai Goa flight at 10 o'clock. And same time, Rohit is flying from Calcutta to Mumbai and landing at 9 o'clock. He will join that Goa flight. So Vinayak and Rohit will take that flight from Mumbai to Goa. Then in Goa, they will take that flight from Goa to Bangalore. In Bangalore, they will split and one will go to नागपूर, अनदर वन विल गो टू हैदराबाद असं आहे रोस्टरिंग. ह्याच्यामध्ये तुम्ही दिवसाचे 8 किंवा 10 तास या माणसाला एंगेज करताय. जिथे त्याची ड्युटी संपते त्या ठिकाणी त्याचा होम टाउन असेल तर तो त्याच्या घरी जातो. होम टाउन नसेल तर तो कंपनीने दिलेले हॉटेल जे काही असेल तिथे जाऊन राहतो ओव्हरनाईट. ले ओव्हर ज्याला म्हणतात. तो त्याचा रेस्ट पिरियड असतो. तो 12 तासाचा किंवा काय जो असेल त्यानंतर तो परत येतो आणि पुढचं रोस्टर. हे किती कॉम्प्लेक्स मॅथेमॅटिक्स आहे देशभरात 4,000 पायलटसाठी बनवणं हे तुम्ही इमॅजिन करू शकता. याच्यामध्ये जर तुम्ही सांगितलं, की आता हे पूर्णपणे उलटं, म्हणजे ह्याच्यामध्ये 2 दिवस सुट्टी कंपल्सरी, रात्रीची लँडिंग्स तुम्ही 3 करताय, 4 करताय, आता 2च करायची वगैरे, वगैरे. हे जर केलं तर ते सॉफ्टवेअर सेट व्हायला म्हणजे मला तर इमॅजिनच मी करू शकत नाही, की किती कॉम्प्लेक्स त्याचं पूर्ण ते नवीन सॉफ्टवेअरच लागेल त्यासाठी, त्या एअरलाईन. मग त्याची इन्व्हेस्टमेंट त्या सॉफ्टवेअरची, ते पूर्ण सेट करणं, त्याच्यामध्ये नवीन सगळं बसवणं आणि पायलटची अवेलेबिलिटी बघणं. हे लक्षात घेता मी एक तुम्हाला प्रेडिक्शन देतोय, ते मला सांगायला चांगलं वाटत नाही, पण काही अंशी ते खरं होईल, की पुढचे अनेक दिवस हा गोंधळ चालू राहू शकतो. हं. ओरिजिनली मी काल परवा एका शोवर असं म्हटलं, दुसऱ्या एका प्लॅटफॉर्मवर, की कदाचित रविवार रात्रीपर्यंत किंवा सोमवारपर्यंत हा प्रॉब्लेम संपलेला असेल आणि सगळं नॉर्मल होईल. तसं होण्याचे चान्सेस आहेत, कारण गव्हर्नमेंट जर म्हणालं, की तुमचं आहे ते सॉफ्टवेअर, आहे ते रोस्टर त्याच्यावर तुम्ही सुरू ठेवा, तर कदाचित तसं होईल, 2 दिवसात होईल. पण इंडिगोचा आता धोरणाचा भाग असा आहे, की जरा थोडं आपण आणखीन दाखवू सरकारला, की किती हे आहे. असं जर असेल, तर इंडिगोच्या सीईओनी आज सकाळी सोशल मीडिया किंवा मीडियामध्ये असं सांगितलं, की 10 तारखेपर्यंत आम्ही साधारण नॉर्मलाईज करू शकू परिस्थिती. 10 डिसेंबर आज आपण म्हणजे अजून 4 दिवस, 5 दिवस तेच म्हणतायत, की लागतील. आणि त्याच्यात आणि कॉम्प्लेक्स पुढच्या गोष्टी अशा आहेत, की डिसेंबरच्या मध्यापासून दिल्लीमध्ये फॉग सिच्युएशन डेव्हलप होते, हे आपल्याला हो. माहिती आहे. त्याच्यामध्ये व्हिजिबिलिटी कमी होणं, फ्लाइट डिलेज होणं वगैरे हे सगळं 15 किंवा 14 डिसेंबर कधीही होऊ शकतं आता पुढच्या काही दिवसात. ते झालं की संबंध रोटेशन बिघडतं. कारण हे लक्षात घेतलं पाहिजे प्रेक्षकांना आता तेवढी माहिती आहे, पण मी रिपीट करतो, की पुण्यामध्ये फॉग नाही, मुंबईला फॉग नाहीये, बंगलोरला फॉग नाहीये, म्हणून सगळं नॉर्मल आहे. दिल्लीत फॉग आहे तर काही फरक पडत नाही, असं होत नाही. याचं कारण मुंबईहून बंगलोरला जाणारं दुपारचं विमान हे सकाळी दिल्लीहून येत असतं. त्याच्यामुळे दिल्लीतल्या फॉगचा त्याला तो कॅस्केडिंग इफेक्ट रात्रीपर्यंत होत राहतो. आणि द कॅस्केडिंग इफेक्ट असा असतो, की नेहमी संध्याकाळी सगळ्यात जास्त डिलेज होतात. आणि परत संध्याकाळी तुम्हाला दिल्लीत फॉग असतं, तर ते विमान परत दिल्लीला जातं, ते तिथे अडकतं. त्याच्यामुळे पायलट्सच्या ड्युटीजमध्ये तुम्हाला हे फॅक्टर करायला लागतं, की मी जर इथून
पुण्याहून फ्लाइट घेऊन दिल्लीला संध्याकाळी गेलो, तर तिथे 7 वाजता फॉग असेल, तर ते सिक्वेन्स त्यांना बदलायला लागतो. म्हणजे त्यांना सेपरेशन जास्त ठेवायला लागतं. युजुअली 1400 फूट किंवा एक 1.5 किलोमीटर, अ, 1.5 मैल म्हणजे एवढं सॉरी 1400 मीटर्स म्हणजे साधारण 1 मैलापेक्षा थोडं कमी. हे सेपरेशन 2 विमानांमध्ये लँडिंगच्या वेळी असतं. फॉगच्या वेळी ते त्यांना 3000 मीटर्स ठेवायला लागतं. ओह! त्याच्यामुळे होतं असं, की एक होल्डिंग पॅटर्न ज्याला आपण म्हणतो तो सुरू होतो. म्हणजे तुम्ही दिल्लीच्या आकाशात आता बघा 15 तारखेपासून काय होईल, की विमानं वरती फिरतायत लँडिंगच्या क्यूमध्ये. हं. 8-8, 10-10 विमानं वरती गोल फिरत असतात आणि एक-एक उतरतात. तर हे सगळं होतं तेव्हा पायलटची ड्युटी आवर वाढतात. ऑफ कोर्स. पायलट जर म्हणाला, की जी घटना 2 दिवसापूर्वी घडली, की नागपूरहून पुण्याला येणाऱ्या एका इंडिगो किंवा दुसरी एअरलाईन, आय एम नॉट शुअर अबाउट द एअरलाईन, की नागपूर, अमरावती, नांदेड, पुणे असा रूट दिला पायलटला. तो नांदेडजवळ असताना त्याला लक्षात आलं, की पुढचं डिस्टन्स आणि पुण्यातली ट्रॅफिक परिस्थिती अशी आहे, की त्याचे फ्लाइट ड्युटी आवर संपणार आहेत. म्हणून त्यांनी ATC कडनं क्लिअरन्स घेऊन हैदराबादला डायव्हर्ट केलं विमान. तर नागपूरहून पुण्याला येणारं विमान हे नांदेडपासून डायव्हर्ट होऊन हैदराबादला जाऊन लँड झालं आणि तिथे त्यांनी सांगितलं, की माझे ड्युटी आवर आता संपलेत. मी फ्लाइंग करू शकणार नाही. हा प्रकार 2 दिवसापूर्वी झाला, या सगळ्या केऑसमध्ये. 180-200 माणसं त्या विमानातली हैदराबादला उतरली आणि त्यांना माहीत नाही, की आता आपण काय करणार? ही परिस्थिती अनप्रेसिडेंटेड आहे भारतात. मला वाटत नाही, की इतका केओस गेल्या 15-20 वर्षात मी बघितला आहे. त्याच्या आधी कधी असेल तर तोही मला आठवत नाही. तर 2च सोल्युशन दिसतात. एक, आपण सर्वांनी जे विमान प्रवास करतो, सेफ्टीला 19-20 करू द्यावं आणि जुन्या एफ-डी-टी-एल रूलनुसार दमलेले असतील पायलट, उशीर झाला असेल तरी काम चालवावं. दुसरं, नवीन रूल कधी ना कधी लागू होतील, म्हणजे वैमानिक कमी होतील, म्हणजे विमान प्रवासांची फ्रिक्वेन्सी कमी होईल, दर वाढेल आणि विमान प्रवास महाग होईल. काय निवडायचं यातलं? दोन्हीकडे तर लॉसच दिसतोय. आता ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे खरंच नाहीये. म्हणजे मी काय त्याला उत्तर देऊ? कारण जेव्हा सेफ्टीचा विषय येतो ना, तेव्हा लोकं एकदमच सेन्सिटिव्ह होतात आणि साहजिक आहे. या देशात या वर्षातच 6 महिन्यापूर्वी आपण या स्टुडिओमध्ये काय डिस्कस करण्यासाठी बसलो होतो हे तुम्हाला आठवत असेलच. एका वेळी एखाद्या एअरक्राफ्टच्या क्रॅशमध्ये 200-250 माणसांचा मृत्यू होणं, त्याच्यामध्ये प्रचंड म्हणजे भयानक दुर्घटना, इट्स अ वर्स्ट काइंड ऑफ ॲक्सिडेंट दॅट यू कॅन विटनेस. हे चित्र तुम्ही जर जुलैमध्ये बघितलेलं आहे, की या देशामध्ये असं-असं झालं. त्याची कारणं काय, अमुक काय वगैरे हा सगळा विषय वेगळा आहे. खूप मोठा विषय आहे. पण हे परत होऊ देता कामा नये. अशा प्रकारची घटना परत होऊ देता कामा नये. याच्यामध्ये जर पायलट एरर असेल, तर पायलट एररचं बऱ्याच वेळा कारण हे थकलेला असतो पायलट म्हणून होतं. असं जर आर्ग्युमेंट गव्हर्नमेंटनी केलं, तर त्याला तुम्ही कोणत्या पद्धतीने विरोध करणार? तुम्हाला ते एक्सेप्टच करायला लागेल ना. माणसाचा जीव हा सगळ्यात व्हॅल्युएबल गोष्ट जगातली आहे, हे तर आपण मान्य केलं पाहिजे. प्रॉपर्टीचं नुकसान झालंय, भरून निघू शकतं. ॲक्सिडेंटमध्ये गाडीला ठोकलंय, इन्शुरन्समधनं दुरुस्ती करून घेऊ शकते. ज्या ठिकाणी माणसाचा जीव गेला आहे, ते सगळ्यात वाईट आहे, सगळ्यात दुर्दैवी आहे. ते काही परत तुम्ही भरून काढू शकत नाही. यामुळे फ्लाइट सेफ्टी, कारण फ्लाइटमध्ये तुम्हाला जर ॲक्सिडेंट किंवा क्रॅश अशी सिच्युएशन आली, असा इव्हेंट झाला, तर तो फेटलच असतो बहुसंख्य वेळा. म्हणजे विमान पडलं आणि त्यातले लोकं वाचले असं फार कमी वेळा होतं. त्यामुळे त्या आर्ग्युमेंटवर जर गव्हर्नमेंट किंवा कुठल्याही रेग्युलेटरी ऑथॉरिटीनी सुरुवात केली बोलायला किंवा नियम बनवायला, त्याच्यावर तुम्ही काही डिफेन्स देऊ शकत नाही. म्हणजे वी आर डूइंग धिस इन द इंटरेस्ट ऑफ पॅसेंजर्स सेफ्टी, असं जर तुम्ही प्रस्तावना करून जर कायदे बनवायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये हे आर्ग्युमेंट होऊच शकत नाही, की नाही, नाही सेफ्टी काय एवढं महत्त्वाचं नाही. आपण ऑपरेशन्स व्यवस्थित चालवणं आणि त्याची किंमत कमी ठेवणं, तिकिटाची, कॉस्ट कटिंग करणं, हे आपण करू. सेफ्टीचा काही विषय नाही. हे तुम्ही अ, रस्त्यावरच्या वाहतुकीबद्दल बोलू शकता, की मी अशी गाडी घेतली, की ज्याच्यामध्ये 6 एअरबॅग नाही आहेत. असं एखादा म्हणेल माणूस. याचं कारण 6 एअरबॅगवाल्या गाडीची कॉस्ट फार जास्त आहे. मी 2 एअरबॅगवालीच गाडी घेतली आहे किंवा एअरबॅग नसलेली जुनी गाडी घेतली आहे. मी आपला सेफली चालवतो आणि मला काही ॲक्सिडेंट झाला तर थोडं लागलं वगैरे तर ठीक आहे. हे रस्त्यावर चालू शकतं, हायवेवर चालू शकतं. याचं कारण मोस्ट ऑफ द ॲक्सिडेंट्स मे नॉट बी फेटल. त्याच्यामध्ये जीव हा धोक्यात नाही. विमानाच्या बाबतीत क्रुशियल गोष्ट अशी की सेफ्टी इज फर्स्ट हे स्टँडर्ड असतं. हे प्रिन्सिपल असतं मला म्हणायचंय.
आणि त्याच्या बरोबरीने हा भाग असतो, की सेफ्टीसाठी रेग्युलेशन जे काही आहे ते तुम्ही पहिलं फॉलो करा, मग बाकीच्या गोष्टी करा. याच्यामध्ये लाँग टर्म तुम्हाला मी एक अगदी स्पष्ट प्रेडिक्शन देतो, अंदाज देतो. तो असा आहे, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, या नियमांची अंमलबजावणी करावी लागेल, कारण सरकारलाही त्यांचं ते सरकार आहेत. गव्हर्नमेंट इज गव्हर्नमेंट. त्यांना त्यांचा इगो पण असतो, त्यांना त्यांचं आपला रूल आहे हे दाखवायचं पण असतं. सायकॉलॉजिकल भाग पण आहे, पॉलिटिकल भाग पण आहे आणि त्याच्यामध्ये ते हे इम्प्लिमेंट करायला लावणार इंडिगोला. आणि इंडिगोसाठी ऑप्शन हाच आहे, की तिकिटांच्या किमती वाढवणे. याचं कारण तुमचा खर्च सरळ-सरळ वाढेल, सेफ्टीच्या नावाखाली वाढेल किंवा अन्य गोष्टींसाठी वाढेल. पायलट्सकडून मला गेल्या 2-3 दिवसात सोशल मीडिया किंवा WhatsApp वगैरे याच्यातून जे काही फीडबॅक येतोय, त्याच्यामध्ये असं दिसतंय, की काही प्रमाणात पायलट्ससुद्धा थोडे कंप्लेंट करण्याच्या अशा मनस्थितीत जात आहेत, की आम्हाला फारच रगडवून घेतलं जात आहे असं. म्हणजे रात्री अपरात्री आम्हाला काय ड्युटी संपत आहे, त्याचे पैसे मिळतात ओव्हरटाईम म्हणून हे सगळं ठीक आहे. पण 2 पायलट्स यंग एजमधले 40शीच्या आतले किंवा त्या वयातले, हे गेल्या 1 वर्षामध्ये एअरपोर्टवरच हार्ट अटॅकनी गेले. त्या एअरलाईनचं मी नाव घेत नाही, माझ्याकडे त्याचे सगळे डिटेल्स नाहीत. पण एक नागपूरमध्ये आणि एक बंगलोर असं बहुतेक आहे. आय एम नॉट शुअर अबाउट धिस थिंग. पण 2 पायलट्स हे हार्ट अटॅकनी गेले. पायलट्सची फिजिकल आणि मेडिकल टेस्ट दर 6 महिन्यांनी होत असते. थरो टेस्ट होत असते. आयसाईटपासून ते ब्लडपासून सगळे एक्स-रेज आणि सगळं होत असतं. त्यामुळे ते फिट असतात माणसं. त्यांना हार्ट अटॅक येऊन ते एकदम कोलॅप्स होऊन जातात. हे कशामुळे आहे? त्याच्यामध्ये एनालिसिस असं दिलं गेलं, की हे स्ट्रेसमुळेच आहे. स्ट्रेस, ओव्हरवर्क आणि रात्रीची झोप व्यवस्थित न होणे किंवा रेस्ट नीट न मिळणे आणि कामाबद्दलची अँक्झायटी किंवा टेन्शन याच्यामुळे हे हार्ट अटॅकचे प्रकार घडले. हा सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा DGCA रेफर करतं पॉइंट, की बघा तुमच्या क्रूची सेफ्टी हा मुद्दा आहे आणि त्यांना तुम्ही रेस्ट व्यवस्थित दिली पाहिजे. त्यांना तुम्ही ब्रेक दिले पाहिजेत व्यवस्थित, की जे रिक्रिएशन थोडंसं त्यांचं होईल आणि ते परत येतील. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला सुद्धा आपण याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन ज्या गोष्टीचं ते करतायत त्याच्याबद्दल दोष देऊ शकत नाही. पण ज्या पद्धतीने करतायत त्याच्याबद्दल दोष देऊ शकतो. म्हणजे परत एकदा आपण गेल्या वेळी बोललो तसंच मी बोलतोय, की गव्हर्नमेंट्स इंटेन्शन इज गुड. पण तुम्ही जसं म्हणालात, की ही एव्हिएशन क्षेत्रातली नोटबंदी झाल्यासारखं आहे का? असं सगळीकडे चर्चा आहे. ते तसं आहे, की देशामध्ये फॉर्मल इकॉनॉमी आणली पाहिजे. इन्फॉर्मल इकॉनॉमी, कॅश इकॉनॉमी कमी झाली पाहिजे. हे योग्य आहे का धोरण? तर योग्य आहे. पण ते ज्या पद्धतीने आणलं गेलं झटका देऊन एका रात्रीमध्ये ते अयोग्य आहे. तसंच हे आहे, की पायलटची संख्या वाढली पाहिजे, पायलटना रेस्ट मिळाली पाहिजे, रेस्ट पिरियड मिळाला पाहिजे. हे योग्य आहे का नियम? तर तो योग्य आहे. पण तो ज्या पद्धतीने एका फटक्यात तो केला जातोय त्याच्यामुळे हा किओस झालाय. मला असं वाटतं, की त्यांना थोडा वेळ देऊन त्यांना हे म्हणजे त्यांना फोर्स केलं जाईल, की तुम्ही रिक्रुटमेंट जास्त करून पायलटची संख्या डबल करा किंवा काय 25% 40% नी वाढवा आणि त्याच्यातून हे सोल्युशन निघू शकतं. स्ट्रक्चरल प्रॉब्लेम असा झालाय का, की इतक्या महत्त्वाच्या क्षेत्रात मोनोपोली आहे, किंबहुना ती होऊ दिली गेली आणि मग आता पर्यायच नाही. मला इंडिगो आज नाही घेता येत आहे किंवा माझी फ्लाइट बंद झाली. तर बऱ्याचशा ठिकाणी आहेत, आय जस्ट डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. ह्या प्रॉब्लेमचं काय? हो, हा गव्हर्नमेंट जबाबदार आहे त्याला. म्हणजे कसं झालंय, की रेग्युलेशनच्या नावाखाली आणि मग त्याच्यामध्ये काही ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्या आपण ऑन कॅमेरा बोलू शकत नाही. पण काही जणांना पटापट परवानग्या मिळतात, काही बिझनेस सुरू करण्यासाठी वगैरे, वगैरे. काही जणांना मिळत नाहीत, अडकवलं जातं किंवा काही गोष्टी होतात. त्याच्यामुळे केवळ एव्हिएशन नव्हे तर मी एक वाइडर तुम्हाला चित्र देतो, की सगळ्याच सर्व्हिसेसमध्ये ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस असतील किंवा एव्हिएशन असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या सर्व्हिसेस असतील वगैरे त्यामध्ये भारतात गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये म्हणा, मोनोपोली हे किती क्षेत्रांमध्ये झालेली आहे वेगवेगळ्या लोकांची, हे आपण स्पष्टपणे बघतोय. त्याच्यामध्ये काही ओपिनियनचा भाग नाही, हार्ड फॅक्ट आहेत ते सगळे, की एअरपोर्ट्स हे कोणाला दिले गेलेत. मग मुंबईतला छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हा ज्या व्यवस्थापनाकडे त्यांच्याकडेच नवी मुंबईचा पण आहे. मुंबईचे दोन्ही एअरपोर्ट एकाच कंपनीचे आहेत. त्यांच्याकडेच देशातले 10 एअरपोर्ट 50 वर्षापूर्वी 50 वर्षासाठी दिले गेलेत वगैरे, वगैरे. हेच तुम्ही मायनिंगमध्ये बघा, हेच तुम्ही इलेक्ट्रिक सप्लायमध्ये बघा, हेच तुम्ही अन्य अनेक क्षेत्रांमध्ये बघा. तर तोच प्रकार एव्हिएशनमध्ये झाला आहे. इंडिगोला एवढं जास्त वाढू दिलं, ते वाढू देण्यामध्ये दोष नाहीये, कोणीही वाढावं.
कारण ते पॉझिटिव्ह आहे. बिझनेस वाढतो आहे, टर्नओव्हर वाढतो आहे, शेअर होल्डर्स आर हॅपी, एम्प्लॉईज आर हॅपी. इकॉनॉमीची ग्रोथ त्यातनं होते. त्यामुळे कोणाची वाढ होत असेल तर ती थांबवावी असं माझं मत नाहीये पॉलिसी म्हणून. पण इतरांना सुद्धा त्याच्यामध्ये एंट्री देण्यासाठी एन्करेज करणं. आज देशातले मोठे उद्योगपती हे एव्हिएशन बिझनेसमध्ये येऊ इच्छित नाहीत. याची कारणं मगाशी मी तुम्हाला सांगितली ती आहेत, की इट इज अ फास्टेस्ट वे फॉर अ बिलियनेअर टू बिकम अ मिलियनेअर. त्यामुळे ते सेफ क्षेत्रांमध्ये आहेत. ते मायनिंगमध्ये आहेत, ते इलेक्ट्रिसिटीमध्ये आहेत वगैरे. तर नवीन उद्योगपती किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट येणं हा एकच मार्ग आहे. म्हणजे त्याच्यातला फॉरेन इन्व्हेस्टमेंट येऊन इथल्या प्लेयर्स बरोबर कोलॅबोरेशन करून फॉरेन इन्व्हेस्टमेंटनी नव्या एअरलाईन्स इथे सुरू होणं आणि त्याच्यामुळे कॉम्पिटिशन निर्माण होणं, हा प्रकार जो आहे तो भारत सरकारने तेवढ्या इफेक्टिव्हली होऊ दिलेला नाही. मला असं माहिती आहे, की गल्फमध्ये किंवा साउथ ईस्ट एशियामध्ये असे प्लेयर्स आहेत एव्हिएशन बिझनेसमधले, की ज्यांना भारताच्या मार्केटमध्ये खूप इंटरेस्ट आहे. पण ते इंटरनॅशनल बिझनेस जर्नल्सना मुलाखतीमध्ये सांगतात, की द रेड टेप इज टू टू हेवी किंवा टू हार्श टू अस इन इंडिया. हं. त्यांना भारतामधल्या गुंतवणुकीबद्दल दे आर नॉट व्हेरी शुअर. तर त्याच्यामुळे ते हे जर बदललं आणि त्यांनी जर इन्व्हेस्टमेंट केली, इथे जास्त एअरलाईन्स निर्माण झाले, तर कॉम्पिटिशन होऊन इंडिगोचा मार्केट शेअर थोडा स्टेबल किंवा खाली राहील आणि तुम्हाला ऑप्शन राहील. आता आज आज तुम्ही बघा पुणे ते नागपूर मला जायचंय पुढच्या आठवड्यामध्ये. तर त्याच्यामध्ये इंडिगो सोडून दुसरा ऑप्शन नाही. आणि असे अनेक सेक्टर तुम्हाला मी सांगतो, की ज्याच्यामध्ये इंडिगो सोडून दुसरा ऑप्शनच नाही. त्याच्यामुळे ही मोनोपोली पूर्णपणे झालेली आहे आणि त्याला कोण जबाबदार आहे? तर एम-आर-टी-पी ॲक्ट हा आपण कॉलेजमध्ये असताना इकॉनॉमिक्स शिकत असताना वाचला होता. मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट भारतातला. तो फक्त कागदावर आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये मोनोपोलीज आहेत. कुठे म्हणजे मोनोपोली होऊ नये एखाद्या बिझनेसमध्ये यासाठी सरकारने काही केलंय, असं मला दिसत नाहीये कुठल्याही. म्हणजे खूप तात्विक मुद्दा समोर येतो, की हे संपूर्ण कालावधीत त्या कंपनीच्या प्रमोटर्सनी त्यांचे शेअर विकलेले आहेत. प्रमोटर होल्डिंग जवळपास एका डिजिटमध्ये आलेलं आहे. कंपनीचं सीईओ फॉरेनर आहे आणि शेअर होल्डर्स प्रॉफिट हा मुद्दा टॉपला ठेवून मग बाकी सगळं होतंय. मग इंडिगोच्याच क्रूला लोकांच्या रागाला फेस करावं लागतंय. सो एव्हरीबडी एल्स इज दुय्यम आणि शेअर होल्डर प्रॉफिट एक नंबर आणि मग पूर्ण कॉर्पोरेट कंपनी या स्ट्रक्चरली फंडामेंटली गोष्टीलाच मग प्रश्न विचारावे लागतील ना. हो, हा हा काय आहे झालंय, की भारतामध्ये समजा कोविड हे एक कारण असेल, पण पॉलिसीज म्हणून ज्या काही गोष्टी झाल्या, कोविडमध्ये तर खूपच सगळं टॉपसी टर्वी झालं आणि ते दॅट पॉइंट वी कॅन ग्रांट द गव्हर्नमेंट किंवा ते हं. अवघडच होतं सगळं हँडल करणं. त्या व्यतिरिक्त पॉलिसी म्हणून ज्या काही गोष्टी झाल्या ना, त्याच्यामध्ये परत तो पॉइंट रिपीट करतो मी, की नॅशनली आणि इंटरनॅशनली असं इम्प्रेशन आहे, की इट इज वाईज टू नॉट इन्व्हेस्ट हं. हिअर. आणि हे चित्र तुम्हाला फक्त एव्हिएशन नाही, मी म्हटलं तसं सगळ्या क्षेत्रामध्ये दिसतं आहे. त्यामुळे तुम्ही इकॉनॉमिक टाइम्सनी मध्ये एक रिपोर्ट दिला होता, वर्षभर झालं त्या रिपोर्टला, की हाय नेट इंडिव्हिज्युअल्स द अमाउंट ऑफ हाय नेट इंडिव्हिज्युअल्स हू आर लिव्हिंग इंडिया इज इन्क्रीजिंग एव्हरी इयर. 20,000 हाय नेट इंडिव्हिज्युअल एच-एन-आय हे भारत सोडून कायमचे युरोपमध्ये किंवा अमेरिकेत किंवा कॅनडा वगैरेमध्ये राहायला जात हं. आहेत. याचं कारण असं आहे, की ते आहे, की इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली क्लायमेट हे नसणे आणि त्याच्यामध्ये आता एअर इंडियाचं तुम्ही बघा, की टाटानी घेतल्यापासून त्यांची प्रोसेस इतकी स्लो आहे, की एक-एक एअरक्राफ्ट रिफर्बिश करणं, एक-एक क्रू नवीन घेणं, काहीतरी करणं, ते सगळं विमानं जुनी आहेत, त्याचं सगळं दुरुस्त्या आहे ते वगैरे. नागपूरला त्यांनी एक मोठी फॅसिलिटी एस्टॅब्लिश केली आहे. नागपूर एअरपोर्ट लगतच एअर इंडियाने, टाटानी. त्याच्यामध्ये एक-एक एअरक्राफ्ट 9-9 दिवस, 10-10 दिवस ते घेतात पूर्णपणे रिफर्बिश करायला. त्यांच्या एखाद्या फ्लीटमध्ये 100 पेक्षा जास्त विमानं आहेत. तर त्यांना बहुतेक 900 दिवस सगळी विमानांची रिफर्बिशन करायला लागतील. 100 पेक्षा जास्त विमानं असतील तर 900 दिवस म्हणजे झाली 3 वर्ष. ते रिफर्बिश होऊन 3 वर्षांनी सगळी विमानं चांगल्या अवस्थेत असतील आणि आपण एअर इंडियाचा ऑप्शन घेऊ शकतो. दुसरा याच्यातला एक मोठा फॅक्टर तुम्हाला सांगतो, जो कुठे चर्चेत आलेला नाही, की बोईंग आणि एअरबस या दोन्ही कंपन्यांमध्ये, विशेषतः बोईंगमध्ये, त्यांच्या इंटरनल क्रायसिसमुळे किंवा अन्य काही आर्थिक समस्या, ते डिलिव्हरीज आर गेटिंग डिलेड. इंडिगोनी गेल्या वर्षी 400 पेक्षा जास्त विमानांच्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत. एअर इंडियाने सुद्धा दिलेल्या आहेत 200-300 नवीन विमानांच्या ऑर्डर्स.
ही नवीन विमानं येणं, त्याच्यासाठीचा क्रू असणं वगैरे त्याच्यातून कदाचित प्रॉब्लेम ऑफ कंजेशन आता जो आहे एव्हिएशनमध्ये, तो सॉल्व्ह व्हायला मदत होईल. पण हे सगळं मला तरी आय एम लुकिंग ॲट अ होरायझन ऑफ लेट्स से अबाउट 4 टू 5 इयर्स. बरं. कारण आत्ता Boeingचं 777 एक्स म्हणून नवीन मॉडेल ते आणणार होते. ते आत्ताच त्यांनी जाहीर केलंय, की हे 2027च्या एंडपर्यंत आम्ही आणू शकतो. त्या मॉडेलच्या सुद्धा ऑर्डर्स अडकलेल्या आहेत. Airbusकडे इतक्या ऑर्डर्स आहेत, की चायनामधून सुद्धा डिमांड आहे, सगळीकडून डिमांड आहे. त्यामुळे नवीन विमानं आणणं, घेणं ही प्रोसेस सुद्धा खूप लांब लांब चालणारी किंवा त्रासदायक अशी सध्या झालेली आहे. त्यामुळे एव्हिएशनचा मला आता विषय असा दिसायला लागला आहे, की देअर इज सो मच डिमांड, सो मच कंजेशन. तुम्ही बघा, की आठवड्याच्या कुठल्याही दिवशी, दिवसा, रात्री, मध्यरात्री, मध्ये एकदा पुण्याहून दिल्लीला मी गेलो. पहाटेची फ्लाइट होती, तर जरा लवकर पोहोचलो, रिस्क नको म्हणून. तर तिथे पहाटे 4 वाजता पुण्याहून कलकत्त्याला जाणाऱ्या विमानामध्ये वेटिंगवर लोकं होते, की आमचं कन्फर्मेशन नाहीये, पण कदाचित मिळालं तर येऊ म्हणून. गर्दी पहाटे 4 वाजता पुण्याहून कलकत्त्याला जायला इंडिगोच्या विमानाला, फुल विमान. तर हे पहाटे 4ला उठून लोकं विमानाने 200-200 लोकं पुण्याहून कलकत्त्याला जातायत, पुण्याहून वाराणसीला जातायत वगैरे. तर इट इज लाइक इथपर्यंत आलेली परिस्थिती असं मी त्याचं वर्णन करेन. म्हणजे वाढ झाली, चांगलं आहे. वर्षाला 23-24% वाढ होते, चांगलं आहे. पण ते हँडल आपल्याला करता येत नाही. म्हणजे तो थोडासा सामान्य प्रेक्षकांना सांगायचं तर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा जो विषय झालेला आहे, की शनिवार आणि रविवार मुंबईला जाऊ नये किंवा मुंबईहून येऊ नये. कारण दरच शनिवार आणि रविवारी घाटामध्ये तुम्हाला 2-2 तास अडकावं लागतं आणि मुंबई-पुणे प्रवासाची रस्त्यावरून वेळ आता 100 काय 94 किलोमीटरचा एक्सप्रेसवे आणि टोटल अंतर 150 किलोमीटर आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 6 तास लागतात आता शनिवार, रविवारी गेलात तर. तर तसं ते झालेलं आहे, की तुम्ही यू जस्ट हॅव टू अव्हॉइड ट्रॅव्हलिंग. दुसरं काय तुम्ही करू शकता? शेवटच्या प्रश्नाआधीचा प्रश्न. याच्यात 2 अँगल आहेत. एक, यामुळं भारताच्या ग्रोथ स्टोरीला एक टेम्पररी ब्रेक लागलाय का? कारण परसेप्शन तर जगभर झालं असणार अशी घटना घडल्यास. परसेप्शनचा एक भाग, फ्लाइंग, इंटरनॅशनल फ्लायर्स, बिझनेस सगळ्यालाच एक थोडासा ब्रेक लागला का? आणि दुसरं यातला तो कॉन्स्पिरन्सी थिअरीचा भाग आहे, की रशियाचे अध्यक्ष पुतिन इथं असताना हे घडतं आणि मग इंडिगोच्या तुर्किश एअरलाइन्सचा जो टाय-अप आहे तो मात्र चालू असतो वगैरे, वगैरे, वगैरे. या दोन्हीबद्दल काय सांगाल? पहिला पहिला प्रश्न आधी घेतो तो असा, की मला असं वाटत नाही, की असं काही अफेक्ट होईल. याचं कारण ओव्हरऑल भारतीय इकॉनॉमी इज नाऊ डूइंग डिसेंटली वेल. म्हणजे कंपेअर्ड टू अदर्स हे सगळं रिलेटिव्ह असतं. हो. आणि आपण म्हणजे बऱ्याच वेळा अर्थतज्ञ असं म्हणतात, की इकॉनॉमी इज व्हॉट किंवा मार्केट इज व्हॉट? इट इज अ रिफ्लेक्शन ऑफ सेंटिमेंट. इन्व्हेस्टर सेंटिमेंट हे जे सध्या आहे, ते पॉझिटिव्ह आहे. अजूनही आहे पॉझिटिव्ह आणि ते पॉझिटिव्ह राहील. भारताची ग्रोथ स्टोरी गेल्या 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षांमध्ये चांगली राहिली आहे असं आपण म्हणू. त्याच्यामध्ये मध्ये जो कोविडचा काळ आला, त्या 2 वेळा आलेल्या कोविडच्या लॉकडाऊन आणि या परिस्थितीमध्ये ज्या काही टेक्नॉलॉजीज डेव्हलप झाल्या आणि ज्या प्रकारे त्याच्यातून बाहेर आलो आपण, भारत भारत देश सुद्धा, जगातले इतर काही इकॉनॉमीज सुद्धा, तो अनुभव पाठीशी असल्यामुळे आता लोकांना ट्रान्सपोर्ट सेक्टर, एव्हिएशन सेक्टरमध्ये कुठेतरी थोडासा एक मोठा काहीतरी ब्लॉक आला. तर त्याच्यामुळे एकदम सगळं डळमळीत झालं असं आता वाटेनासं झालं आहे. इन इन शॉर्ट, इन जस्ट वन लाईन आय वुड से, की द वर्ल्ड हॅज लर्न्ड अ लॉट फ्रॉम 3 वर्ड्स: वर्क ॲट होम किंवा वर्किंग फ्रॉम होम असा जो एक हे आला, की काहीही झालं, पूर आला, ट्रेन्स बंद पडल्या, दंगल झाली, भूकंप झाला, काही झाला तरी आपण घरनं काम करू शकतो हा कॉन्फिडन्स तुम्हाला कोविड काळाने दिलेला आहे. आणि एकदा तुम्ही घरनं काम करू शकता किंवा हा जो टेम्पररी ब्लॉक आहे तो हटल्यानंतर तुमचा बिझनेस बॅक टू नॉर्मल येऊ शकतो. हा कॉन्फिडन्स कोविड नंतर आला असल्यामुळे मला असं वाटतं, की 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवसाच्या एव्हिएशन डिस्रप्शनमुळे भारताच्या ग्रोथ स्टोरीला काही फटका वगैरे असा अजिबात बसणार नाही. भारताची ग्रोथ स्टोरी ओव्हरऑल सध्याच्या सॉलिड गव्हर्नमेंटमुळे, स्टेबल गव्हर्नमेंटमुळे पॉझिटिव्ह दिशेने जात आहे. कारण लोकांना एक गोष्ट लागते. त्यांचं म्हणणं असतं, की टॅक्स स्ट्रक्चरमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर आम्ही ते सॉर्ट करू.
पॉलिसी विषयक काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्याच्यावर चर्चा करून ते सोडवू, प्रयत्न करू किंवा त्याला विल गो अराउंड इट. पण अनसर्टन्टी हा भाग आम्हाला नको. म्हणजे आत्ता एक सरकार आहे, 6 महिन्यांनी दुसरं सरकार आहे, दुसरं सरकार आलं की ते सगळं नियम बदलतं, अमुक करतं. हे आम्हाला नको असं मोठे इन्व्हेस्टर म्हणतात. जे हजार कोटींच्या इन्व्हेस्टमेंट वगैरे करतात ते. तर त्या ॲस्पेक्टनी आपण जर बघितलं तर दॅट स्टॅबिलिटी इज व्हेरी मच देअर. देअर इज नो डाउट दॅट दिस गव्हर्नमेंट विल बी देअर टिल 2029. त्याच्यामध्ये पॉलिसीज आहेत तशा कंटिन्यू होणार. जे काही छोटे-मोठे ब्लिप्स येतात असं आपण म्हणू, की एव्हिएशनमध्ये 2 दिवस हे झालं किंवा कुठे देशभरामध्ये काहीतरी आजार आला किंवा अमुक झालं, तर त्याच्यातून आपण 15 दिवसात, 1 महिन्यात, 2 महिन्यात बाहेर पडतो आणि त्या काळामध्ये घरनं काम करू शकतो, बिझनेस चालू ठेवू शकतो आणि ते संपल्यानंतर आपण सर्ज परत करू शकतो. आता तुम्ही हा विषय झालाय म्हणून एकच लाईन सांगतो, की रिव्हेंज टुरिझम हं. अशी एक कन्सेप्ट तुम्ही वाचली असेल किंवा सगळीकडे ती आली आहे, की कोविड काळामध्ये आपल्याला घरी बसून राहायला लागलं आणि आपण काही करू शकलो नाही. घरात आपलं आपण स्वयंपाक करायला शिकलो YouTubeवर बघून वगैरे. तर बाहेर पडता आलं नाही म्हणून कोविड संपल्यानंतर एक सूड म्हणून आपण आता खूप जास्त ट्रॅव्हल करावं. फिरून घ्यावं किंवा कार विकत घ्याव्या. आता ते जी-एस-टीचं हे बदलल्यानंतर ऑटोमोबाईल हे परत बूम व्हायला लागलं. गाडी विकत घ्यावी, फिरावं गाडीतनं वगैरे असं खूप जास्त वाढलं. हा अनुभव लक्षात घेता या एव्हिएशन क्षेत्रातला हा जो ब्लॉक आला आहे त्याच्यातून सुद्धा पूर्ण देश एव्हिएशन सेक्टर आणि प्रवासी आणि सगळ्या एअरलाईन कंपन्या वगैरे या नॉर्मल परिस्थितीत बाहेर पडतील याच्याबद्दल मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे. दुसरा तुमचा जो पॉइंट आहे, की कॉन्स्पिरसी थिअरी. मला वाटत नाही तसं काही कॉन्स्पिरसी थिअरी आहे. याचं कारण ही सुरुवात जी झाली विनायकजी, ती झाली 2024 मध्ये. सरकारने एक पॉलिसी नवीन करायची म्हणून जे काही ठरवलं, फ्लाइट ड्युटी टाईम लिमिटेशन हा जी कन्सेप्ट आली, ती आली 2024च्या जानेवारीमध्ये. म्हणजे त्याला आता झाले 2 बरोबर. वर्ष पूर्ण होतील अजून 1 महिन्याने. त्यामुळे तेव्हापासून हे सुरू आहे आणि ती खेचाताणी ज्याला म्हणतात तशी सुरू आहे. रस्सीखेच. एका बाजूला गव्हर्नमेंट एअरलाईन कंपन्यांना सांगतं, की तुम्ही हे करा. एअरलाईनवाले म्हणतात, "नाही, नाही, आम्हाला 2 महिने अजून द्या. आम्हाला थांबा जरा, अमुक करा, तमुक करा." मग ते कोर्टात गेलं, अमुक झालं. असं होत फायनली डिसेंबरचा मुहूर्त या सगळ्या केऑससाठी लागला आणि हे आपण या आठवड्यामध्ये सगळं झालेलं बघितलं. त्याच्यामध्ये पुटिन यांचं व्हिजिट किंवा इंडिगोचा टर्कीशी असलेला टाय हे योगायोग आहेत. म्हणजे टर्किश ही एक अत्यंत आक्रमक एअरलाईन आहे. म्हणजे मी स्वतः इस्तंबूलला जाऊन टर्किशचं ऑपरेशन वगैरे बघितलेलं आहे. ते अतातुर्क एअरपोर्ट म्हणून त्यांचा मोठा एअरपोर्ट आहे तुर्कस्तानमध्ये. तर तो इस्तंबूलमध्ये म्हणजे तुम्हाला असं वाटेल, की तुम्ही म्हणजे तिथे 300 वगैरे टर्किशची विमानं तुम्हाला बापरे! दिसतात. म्हणजे एअरपोर्टवर तुम्हाला एका एअरलाईनचे फ्लॅग ज्याला म्हणू फ्लॅग कॅरियर 300 बोईंग्स वगैरे अशी तिथे तुम्हाला दिसतात. म्हणजे तो जगातला एक सगळ्यात मोठा हब दुबईच्या खालोखालचा वगैरे त्यांनी बनवलाय. तर त्यामध्ये कसं आहे, की इंडिगोचा हा बिझनेस इंटरेस्ट की आपण कोड शेअर ज्याला म्हणतात, की टर्किशमध्ये म्हणजे आज एअर इंडियाची सुद्धा कोड शेअर आहे टर्किशची. कशी गंमत असते, की अमेरिकेत राहणारे भारतीय पुण्यातली तरुण पोरं जी सॉफ्टवेअरमध्ये काम करतात. त्यातली असंख्य लोकं एअर इंडियाचं तिकीट स्वस्त आहे म्हणून एअर इंडियाने येतात डिसेंबरमध्ये या काळामध्ये. 2-3दा मी असा अनुभव घेतला, की इस्तंबूल एअरपोर्टवरून मी मुंबईला परत येताना एअर इंडियाचं म्हणजे टर्किशचं विमान हे यूएसपासून इस्तंबूल एअरपोर्टला ह्या सगळ्या भारतीय लोकांना घेऊन येतं. भारतीय लोकं सगळे एअर इंडियाच्या विमानात बसतात किंवा इंडिगोच्या विमानात बसतात आणि मुंबईला जातात. म्हणजे टर्किश मुंबईला आणत नाही विमान अमेरिकेहून. ते एअर इंडियाकडे देतं पुढचं काम किंवा इंडिगोकडे देतं. तर हे टाय-अप्स जे आहेत त्याचा काही पॉलिटिक्सशी संबंध नाही. तो बिझनेस आहे फक्त. टर्कीचा या सगळ्या ऑपरेशन सिंदूर वगैरे या काळात जो काही रोल झाला, दॅट आय थिंक द गव्हर्नमेंट हॅज पुट इट बिहाइंड देमसेल्व्हज. कारण तुम्ही बघा, की चीनशी सुद्धा आपण आता परत एकदा नॉर्मलाईज सगळं केलं. एअर ट्रॅव्हल दिल्लीहून बीजिंग किंवा शांघायच्या फ्लाइट परत सुरू झाल्या. नॉर्मल सुरू झाल्या. तर चायनाचा सुद्धा रोल एवढा मोठा होता त्या सगळ्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारत विरोधी म्हणता येईल असा. त्याच्या सुद्धा आपण पुढे आलो होतो. वी हॅव पुट इट बिहाइंड अस ॲज गव्हर्नमेंट ऑर ॲज द कंट्री, ॲज अ कंट्री, ॲज अ नेशन. आणि त्याच्यामुळे टर्किशच्या बाबतीत आपण काहीतरी धरून ठेवावं असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे इट्स नॉट देअर इज नो कॉन्स्पिरसी इन इट. इट इज जस्ट अ सीरीज ऑफ इव्हेंट. रिलायबल विमान सेवा कधी रिस्टोर होईल? आणि जे फ्रिक्वेंट फ्लायर आहेत किंवा जे ॲस्पायरंट फ्लायर आहेत, त्यांचा भारतीय विमान सेवेवरचा वेळेवर उडतील, सेफ नेतील आणि परत जातील, हा विश्वास पूर्ण रिस्टोर कधी होईल? मला असं वाटतं, की इंडिगोच्या सीईओनी अशी स्टेटमेंट
शनिवारी सकाळी, आज सकाळी दिलेलं आहे, की 10 तारीख ते 12 तारीखच्या दरम्यान आम्ही पूर्ण रिस्टोअर सगळ्या सर्व्हिसेस करू. आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये अनेक व्हेरिएबल्स आहेत. ते व्हेरिएबल असे आहेत, की रोस्टरिंगमधलं सॉफ्टवेअर त्यांचं ओरिजिनल जे होतं तसंच्या तसं पुढे चालू ठेवणार का? ते चालू ठेवलं तर त्यांना अक्षरशः 2 किंवा 3 दिवसात सगळं नॉर्मल करता येईल. जर ते रोस्टरिंगचं सॉफ्टवेअर त्यांनी ऑलरेडी काहीतरी बदल केलेला आहे, त्याच्यात आता ते परत मागे जाणं शक्य नाही, पुढे येणं हे सुद्धा बसत नाही त्यामध्ये, असं काय असेल त्याच्याबद्दलची टेक्निकल माहिती माझ्याकडे आत्ता नाही आणि कोणाकडेच नाही. कारण ती माहिती काही एअरलाईन बाहेर कोणाला देत नाही. तेव्हा हे व्हेरिएबल आहे, की त्याच्यात काय परिस्थिती. पण रोस्टरिंग त्यांना जर गव्हर्नमेंटनी क्लिअरन्स दिला, की तुम्ही आधीचं होतं तसं चालू ठेवा, सॉफ्टवेअर त्याचं, तर ते लगेच 2-3 दिवसामध्ये नॉर्मल होऊन जाईल. प्रवाशांचा कॉन्फिडन्सच्या बाबतीत तुमचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मी एवढंच सांगू शकतो, की हा कॉन्फिडन्स मात्र शेक झालेला आहे. आणि तो एका अर्थी कसा आहे, परत एकदा नोटबंदीचा रेफरन्स मी तुम्हाला देतो. ग्राहक म्हणून, नागरिक म्हणून आज मी जेव्हा ए-टी-एममध्ये पैसे काढायला जातो, कुठल्याही ए-टी-एममध्ये, आजसुद्धा नोटबंदीनंतर 8 वर्षांनी सुद्धा अनेक वेळा मला असं एक अँक्झायटी हा शब्द मी वापरतो. असा असतो, की अरे बाबा नोटा येतायत की नाही बाहेर? बऱ्याच वेळा असं होतं, की नोटा नाही आहेत किंवा 500च्या नाही आहेत, 100च्या नाहीत वगैरे व्हॉटएव्हर. ही परिस्थिती नोटबंदीच्या आधी नव्हती. म्हणजे मी आता 30 वर्ष माझं अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे, सॅलरी अकाउंट होता, अजूनही आहे. त्याच्यामध्ये नोटबंदीच्या आधी मी कधी ए-टी-एममध्ये जाताना माझ्या मनात चलबिचल किंवा अँक्झायटी नसायची, जी अजूनही माझ्या मनात आहे, आता आहे. की अनेकदा मला ते नोटबंदीचे दिवस अजून आठवतात, की कॅश नाहीये, बाहेर काढता येत नाहीत पैसे, अनेक गोष्टींसाठी लागतात वगैरे असं. तर ते जे सायकॉलॉजिकल हे असतं, ते एकदा बसलं डोक्यामध्ये, की ते फार काळ चालू राहतं, त्या अर्थाने मी म्हणतोय. एखादा माणूस जर हायवेवर पुण्याहून मुंबईला आणि कुठे गेला, जाताना त्याला जर एक अपघात झाला आणि तो जर मोठा जरा अपघात असेल, त्याच्यातून तो वाचला वगैरे सगळं झालं, तर पुढचे 10 वर्ष तो त्या हायवेवर जाताना त्याच्या डोक्यात ते असतं, की तो घाबरलेला थोडासा असतो. ही ह्युमन सायकॉलॉजी आहे. त्याच्यामुळे गेल्या 5 दिवसामध्ये जे काही ट्रॉमा या लाखो लोकांना झालेला आहे, की आपण एअरपोर्टवर गेलोय, कुठल्यातरी लग्नाला आपल्याला जायचंय आणि फ्लाइट कॅन्सल झाली. आपण एअरपोर्टला गेलो, आपले कुठला जॉब इंटरव्ह्यू आहे किंवा महत्त्वाची मीटिंग आहे किंवा अन्य काही जे आहे आणि फ्लाइटच नाही आणि आपण अडकून पडलोय 12 तास, आता काय करायचं कळत नाही वगैरे. किंवा एअरलाईन सांगते, की 2 तासांनी तुमची फ्लाइट आहे, परत सांगते आणखी 3 तासांनी आहे. असं करून लोकं अडकून बसले. तो ट्रॉमा जो असतो, तो सायकॉलॉजिकल ट्रॉमा मला वाटतं, की अनेक वर्ष लोकांच्या मनात राहील. सगळं नॉर्मल झालं, आता मी आनंदाने एअरपोर्टला जातोय आणि मला कॉन्फिडन्स आहे, की माझी फ्लाइट वेळेत असणार, व्यवस्थित मी जाईन. हे होणार नाही. काही वर्ष मला वाटतं, की कदाचित या या ट्रॉमामधनं पॅसेंजर्सना जे विशेषतः त्यामध्ये अनुभव घेऊन आलेत, त्यांच्याबद्दल मी हे बोलतोय. सामान्य आपल्यासारखे जे जे गेल्या 3-4 दिवसात 1-2 आठवड्यात एअरपोर्टला गेलेले नाहीत, त्यांना काही तसं भीती असण्याचं कारण नाही. ते नॉर्मल हे करतील. पण 3-4 लाख लोकं या देशात आता असे आहेत, की जे एअरपोर्टला जाताना त्यांच्या मनात अँक्झायटी आणि ट्रॉमा असेल आणि तुम्ही प्रश्नात विचारलं त्याप्रमाणे कॉन्फिडन्स किंवा विश्वास, की आपलं वेळेवर विमान असेल आणि आपण व्यवस्थित जाऊ येऊ, हा त्यांच्यासाठी खूप वर्ष मनात राहणार नाही. रोहित सर, खूप खूप आभार. सविस्तर माहिती कळाली आणि माहीत नसतात या सगळ्या गोष्टी, त्या समजून घेता आल्या या निमित्तानं. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.